व्यासपीठावरच्या खाली वा सगळे मागचे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय, तू हलू नको ना, तो मागे जा. राजमाता मासाहेब जिजाऊ, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे, महाराष्ट्राची धाकटी पंढरी श्री क्षेत्र नगर नारायणगडाच्या चरणी त्रिवार नतमस्तक होतो. आपल्या नारायणगडाचे मठाधिपती प्रेममूर्ती गुरुवर्य शिवाजी बाबाजी यांच्या चरणी नतमस्तक होतो. बंकट स्वामी मठाचे मठाधिपती महंत गुरुवर्य श्री लक्ष्मणजी बाबा मेंगडे यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि या पवित्र नारायणगडाच्या कुशीत जमलेल्या राजकीय, सामाजिक, शेतकरी सर्व माझ्या बांधवांना मानाचा ईश्वर. आणि विराट संख्येनं जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझ्या मानाचा ईश्वर. आज खासदारांपासून आमदारांपर्यंत सगळेच बांधव या पवित्र नारायणगडाच्या कुशीत येऊन तुम्ही तुमचं मोठेपण सिद्ध केलं, त्याबद्दल तुमचं सगळ्यात अगोदर धन्यवाद. मला मायबापावर त्रास होतो बोला. आपला गड नगद आहे म्हणून ताकद मिळते. जशी मला मिळाली तशी माझ्या शेतकऱ्याला पण मिळाली. लय वेदना आहेत, शरीरात लय त्रास आहे. मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली होती, आठवत असलीत बघा. एक 5-6 महिन्यापूर्वी तुम्हाला मी एक गोष्ट सांगितली होती, प्रत्येक माणसाला सांगितली होती की मी थोड्या दिवसाचा पाहुणा आहे. आणि आपण मुंबईला जायची हाक दिली, कारण मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती, शेवटी शरीर आहे, काही सांगता येत नाही. माझ्या गरिबाच्या लेकराचं मला आयुष्याचं कल्याण करून द्या, मुंबईला चला. कारण मी अलीकडल्या कॅमेऱ्याचं त्याच वेळेस एक गोष्ट सांगितली होती. पूर्ण झूम केले सर. मी आहे तोपर्यंत माझ्या समाजाच्या लेकराला आरक्षण दिलेलं मला बघायचं. मग कुणी हटवू नका, कुणी मागं सरकू नका, अशी संधी कोणा सोडू नका, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. तुम्ही आत्ता साथ दिली तर माझ्या समाजाच्या लेकरा बाळाचं मी आयुष्याचं कल्याण करू शकतो. आणि तुम्ही मुंबईला साथ दिली
आणि 75 वर्षातनं लढाई जिंकलेली मराठ्यांनी GR घेऊन मराठ्यांनी लढाई जिंकली. आता मला चिंता नाही. ओके ओके चालतं. मी आता थोड्या दिवसाचा पाहुणा असो किंवा लई दिवसाचा, मला त्याची चिंता राहिली नाही आता. कारण जे जीवनात येऊन जे सिद्ध करायचं होतं ते मी केलंय. तुम्ही पहिली प्रेम लावायची होती, मी 2-3 यायचे. गरीब बरं माझी करतो. गरीब मराठा समाज खूप होरपळत होता. तो होरपळताना बघवत नव्हता. मी कधी ओके ओके करतो. नाटक केलं नाही. मी कधी समाजाला खोटं बोललो नाही. हा ओके चालतंय. ते गोष्ट कधी एखाद्या वेळेस 1-2 पावलं माग पुढं सरकवलं असं. ओके चालतंय. एखाद्या वेळी चूक झाली पण असं. ओके चालतंय. पण मला दिसत होतं ओके समाज लई तडफडतोय. लेकीवाडी हलू नका कॅमेरा. पोरं बाळ जर मोठे करायचे असले तर शेती बरोबर त्याला आरक्षणाचा आधार देणं गरजेचं. आणि रात्रंदिवस माझ्या समाजाचा हट्ट होता, इच्छा होती त्याच्या लेकरा बाळाला नोकरीपासून शिक्षणापासून लांब राहायला लागून. त्यांनी केलेलं कष्ट त्याच्या डोळ्यात देखतात. या 6 करोड मराठ्यांचे लेकर सुखी समाधानी राहावेत कधी शांत बसलो नाही. पूर्ण आयुष्य तिच्यावर. आता मला काही वाटत नाही. खूप जणांनी सातारा संस्थान म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि हैदराबाद गॅजेट म्हणजे मराठवाडा. इथला जर मराठा आरक्षणात गेला राज्यालाच नाही तर देशाला येडा टाकायची ताकद या मराठ्यात आहे म्हणून मिळू देत नव्हते. आपले म्हणजे दुसरे तर विरोधात गेले हो. आपल्याने पितूर नको व्हायला होतं. झाली असं नाही कधी चूक, पण जीव येऊ धरणीला टेकला तरी माग हटलो नाही हे त्यांनी फितुरांनी समजून घ्यायला पाहिजे. लढणारा मी आहे, लढणारा माझा समाज आहे. तुम्हाला ऐकून तुमच्या रक्ताशी गद्दारी करून जर मी मोठा झालो असतो मग तुम्ही फितुरी करायला पाहिजे होती. तुमचं रक्त आमचं असून सुद्धा इतकं भेसळ रक्तासारखं तुम्ही कसं वागला हे मात्र मराठ्याला नाही कळालं. आमच्या सोबत तर नाहीच, पण मिळालंय त्याच्यात सुद्धा समाधान व्यक्त करू देत नाही. तुम्हाला आयुष्यात काय देता नाही आलं. एक सांगू का, 45 वर्षाची लढाई जे काहीच करता नाही आलं याला. पांढरे कपडे घातले आणि मोठ्या गाड्यात हिंडले. फक्त टीव्हीवरती बोलले आणि पुस्तकं वाचली. याच्यातच यांनी यांचं मोठेपण आणि मर्दानगी गाजवली. समाजाला यांना काय देता नाही आलं. मी आणि माझ्या गरीब मराठ्यांनी एका वर्षात 58 लाख लोकांना आरक्षण दिलं. 3 कोटी मराठी आरक्षणाला
मी आणि माझ्या गरीब मराठ्यांनी पुढच्या वर्षात मराठवाड्याचा हैदराबाद गॅजेटियरचा जार घेतला आणि पश्चिम महाराष्ट्राचं सुद्धा गॅजेटियर घेतलं. 2 वर्षात सगळा मराठा आरक्षणात घातला. आणि जे खरं सांगतो तुम्हाला, पटून घ्यायचा, पोरं आपल्याला मोठे करायचे, नाव ठेवणाऱ्याला लेकर बाळा नाही मोठे करायचे. आपले लेकर बाळा आपल्याला मोठे करायचे. जे मिळालंय ना ते पण खूप मिळाले. गावाचे गाव निघायला लागले, राहिलेले निघते. समाधानी राजा, ओताळ वागायचं नको, कुणीतरी सांगायचं सगळंच पाहिजे. आपल्याला मग लोक सगळंही मिळून द्यायनात आणि थोडं पण मिळून द्यायला. मी आणि माझा समाज आम्ही बरोबर आमच्या पद्धतीला जाऊन डावं टाकून सगळ्यांच्या मुडक्यावर पाय दिले. थोडं हुशारीने चला, खाताना विचार करा गरम आहे का गार झालाय. नको बरं, समाज डुबल असं वागायला नको. आपण दसरा मेळाव्याला जमतो, सभाला जमतो, आंतरवालीत जमतो, मुंबईत जमतो, मजा म्हणून नाही. सांगितलेला तुम्ही विचार सांगितलेला मी जपून ठेवायचा आणि मी सांगितलेला तुम्ही जपून ठेवायचा, तरच मोठे होत नाही. तर काय अर्थ नाही. आलो, बसला, इकडं तिकडं फिरला, झाडाखाली गेला, पुन्हा सभात येऊन बसला. मराठ्यांनी चतुर हुशार व्हायचं, टंगळ मंगळ बंद करायची, बावचाळ्यावरी वागायचं बंद करायचं, लई समाज पुढे न्यायचा. एक शब्द सांगतो तो आज पक्का घेऊन जायचा इथं. मराठ्यांनी यापुढं शासक बनायचं आणि प्रशासक पण बनायचं. मराठ्यांनी डोकं लावून हुशारीनं शासक बना, प्रशासक बनवा. शासक जर बनला, कोणाला मागायची गरज नाही पडणार. शेतात काम करता करता, घरात काम करता करता, व्यवसाय करता करता, शेतीचं काम करताना, नोकऱ्या करताना शासक बनायचं डोक्यात राहू दे. तुमच्यावरती दारिद्र्याचा आलेला गंज जर काढायचा असला, तुम्हाला शासक बनावं लागणार आहे. कुणी डोक्यावर हात फिरेला, कुणी हातात हात दिला, कुणी चहा पाजेला म्हणून आपण मोठे नाही होणार. या दसऱ्याच्या निमित्तानं सांगतो, जातीला सांभाळायचं असलं, जातीच्या अडचणी दूर करायच्या असल्या तर तुम्हाला शासक बनावं लागेल. आणि प्रशासकही बनावं लागेल. प्रशासनात एवढी ताकद आहे, दादा जरी असला तरी हात जोडून प्रशासनासमोर उभं राहावं लागतं. दादा त्याला प्रशासनापुढे हात जोडून उभा राहावं लागतं. राजकीय नेता असला तरी हात जोडून उभा राहावं लागतं. गुंड असला तरी राहावं लागतं. 2-3 उदाहरणं सांगतो. तुम्ही जर PSI बनला, त्याला प्रशासन म्हणायचं.
तुम्ही तहसीलदार, PSI, SP, कलेक्टर जर बनला, कसलाही दादा तुमच्या पुढं हात जोडून उभा राहील. कसलाही नेता तुमच्या पुढं हात जोडून उभा राहील. समजून घ्या. आज दसऱ्याच्या निमित्तानं तुम्हाला काय सांगतोय, लेकरा बाळांसाठी ही आयुष्याची शिदुरी आहे. नुसते कष्ट करा आणि नुसतं पळा, एवढंच करू नका. तुमचं पोरग, तुमची पोरगी PSI झाली, तहसीलदार झाली, कलेक्टर झाली, SP झाली, मोठा वकील झाली, न्यायाधीश झाली, मोठा डॉक्टर झाली, मोठा इंजिनियर झाली, मला खूप खेळतो. मोठमोठ्या पोस्ट आहेत त्याच्यात अधिकारी झाली. तुमचं पोरग पोरगी CIDत गेली, SITत गेली, SCBत गेलं. प्रत्येक क्षेत्रात जर आपलं लेकरं गेलं ना, तर या गरीब समाजाला बसायला आधार होईना. ऑफिस एखादं बसायला आधार. सगळे बोगस लोक जाऊन बसले तिथं, बोगस आरक्षण घेतलेले, बोगस. हाय का डोकं ठेक्याल तुमचं? अल्ताफ तर काय म्हणते, झालंय का? लोक जातीचं काम करायचं असलं, सत्ता असो नाही तर नसो, बर का बरोबर, सत्ता असो नाही तर नसो, प्रशासनात जर आपले अधिकारी असले ना, राईट खोटात ठोकी दे. सत्ता असो नाही तर नसो. म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, आता आपल्याला प्रशासनात लोक घालायचे, खूप पोराने पोरी अधिकारी करायचे प्रत्येक क्षेत्रात. आणि दुसरं, तुम्ही शासक बना, कोणाला फोन लावायची गरजच नाही, लगेच काम. सगळे बसले त्यांचे, आपल्या घालतात दारात येडी. चूक तुमची आहे. कशी चूक आहे सांगू का? सांगतो तुम्हाला चूक आहे तुमची. तुमच्या डोक्यातली दया माया जाय ना. बरोबर, चालतं. तुमच्या डोक्यात किडे पडले, किडे. तुमच्या डोक्यातली दया माया जाय ना. तुम्ही हात घाला ना. एखाद्याने जर आपल्या जातीचा अपमान केला, बोलायचं काही काय ना, पण मरूस तर त्याला झटका दाखी द्यायचा, मरूस तर. त्याला म्हणायचं जातवान मराठ्यांची अस्सल लावला. त्याला वाटलं पाहिजे संगत हिंडत आहे माय घालत. पण इतके माया जवळचे लोक फोडून येणे मला पाळलं कसं? तुम्हाला कडवट बनावं लागन. एक उदाहरण म्हणून सांगतो बाबा, मी बंद करतो थोड्या वेळात. आता बोलू का? शेतकऱ्याचा राहिला आणखी नारायणगड देशातला ऐतिहासिक दसरा मेळावा असा आहे की त्याने शेतकऱ्यासाठी लढ्याचे निर्णय घेतले. ते पहिला दसरा मेळावा आहे. तुम्हाला विसरायचं नाही का सांगतो, कारण सांगतो. मला तर ते विषय नाही बोलायचं, पण थोडी चुनूक सांगतो विसरायचं का नाही. हे काय करते, निवडणुकीच्या आधी थोडा आपल्याला डोची देते आणि डवचिलं की मी तिकडून उत्तर देतो आणि मी उत्तर दिलं की 3 ते 4 महिने गप बसतो. त्याचा अर्थ समजून घ्या. दिले नका म्हणू त्याला, नीट काय बोलतोय ते ऐका. ते तिकडून असं एक शब्द आपल्या काळजाला लागण असा बोलते, जसा की
गुलामीचं गॅजेट म्हणणारे माकड अवलादी झालंय ना तो ओके ज्या धिकार अवलादी गुलामीचं गॅजेट म्हणायचं आणि 3-4 महिने गप बसायचं. मी काय सांगतो नीट ऐका. ते एकटंच नाही, असे जे जे बोलते त्यांच्याबद्दल सांगतो. तुम्ही ना किडे पडेल डोक्यातले जाळून टाका. देणठो जरा काय ते. बर आता मी सांगितलं मग त्याला उत्तर आमचं गुलामीचं गॅजेट हे. मग इंग्रज काय तुमच्या घरात राहत होता का? तुमच्या परिवारात नाही का? ऐका रे, ऐका ना, मी काय सांगतोय ते ऐका. अर्थाचे गैरअर्थ करते त्यांच्या घरात राहतो का म्हणजे लगेच ते दुसराच अर्थ काढतात. तसा अर्थ नाही तसा अर्थ नाही. अर्थ नीट समजून घ्या. मी गडावडे अर्थ नीट समजून घ्या. त्यांनी सांगितलं आमचं गुलामीचं गॅजेट हे. त्या नागतोडीला मी बोललो का? नाही बोललो. कोणाला बोट लावायची गरज आहे का? आणि मग मग मी बोट सुरू केल्यावर त्याच्यासाठी लोकांच्या लेकरा बाळाला तुच्छ लेखायचं नाही. तुम्हाला त्याचा अर्थ कळतो का? गुलामीचं गॅजेट आपल्याला लागू केलं म्हणजे गॅजेट गुलामीचं होतं म्हणजे आपले लेकर सुद्धा गुलाम समजता खरे हराम करो तुम्ही. आमचे जे जे त्या पक्षात काम करतात तिच्या संग काम करतात त्या मराठ्याच्या पायदाशी कोण कोण आहेत? हे मराठ्याच्या पायदाशी हो. तुमची खास पायदाशी आहे ना तुमची. तर तुमच्या पोराला तुमच्या जातीला गुलामीची अवलाद म्हणलंय. करतो का प्रचार? झक माऱ्या. अरे 10-5 लाखाच्या कामासाठी कवरसाठी तुरे स्वाभिमान जागा ठेवले. तो जातीला घाण बोललं गेलं. घाण. तुझ्या जे जे तिथं त्या पक्षात तिच्या सोबत काम करतात त्यांच्यासाठी सांगतोय. खास तुमची अवलाद जर मराठीची असली ना आता तर तुमच्या मराठ्याच्या लेकराला गुलाम म्हणलंय. गुलाम. मग आपली जर गुलामीची पैदाशी असं जर त्यांचं म्हणणं आहे तर मराठ्यांनी तिथं कशाला झक मारायला काम करता? तुमचा स्वाभिमान जागा हो द्या ना. अरे गेलं राजकीय करिअर खड्ड्यात. गेलं 10-5 रुपयाचं काम काढी लावीत. असं जातवान मिशा पिढी नराची अवलाद आहे. कशाला कोणाच्या पायाखाली काम करता? पायाचा ठोन. आता त्यांनी काय सांगितलं? गुलामीचं गॅजेट कशाला लागू करता? मोगाचा प्रश्न अर्धवट राहिला तुम्ही तिसरं जोडीता म्हणून सांगतो. मग आता आमचं गुलामीचं गॅजेट हे निजामचं. बर ठीक. मग इंग्रज काय तुमच्या परिवारात राहत होता का घरात राहत होता? त्याचं कारण काय? तुमचा परिवारातला आहे का त्यो? निजाम आमच्या परिवारातला नाही म्हणून गुलामीच. मग आता इंग्रज हे तुमच्या परिवारातला आहे का म्हणून 1931ची जनगणना घेतली. तुम्ही त्याच्या जीवावर आरक्षण घेतलं. तुम्हाला त्याने का आरक्षण दिलं? इंग्रजाच्या जनगणनेनं. इंग्रजाच्या जनगणनेनं आरक्षण दिले तुम्हाला. मग तुम्ही कोण असं आम्ही म्हणायचं का? म्हणलो नाही. म्हणलो नाही. आपण तुमच्यासारखे बिघडलेल्या रक्ताचे नाही. म्हणलो नाही. म्हणणार नाही. म्हणायचं का असं म्हणलो. तुम्ही डायरेक्ट म्हणले आम्हाला पण आम्ही म्हणायचं का म्हणलो. बर याच्या पुढे जाऊन आम्ही असं म्हणलो का
की बाबा आमचं गुलामीचं गॅजेट हे मग तिकडं राजस्थानला अकबर बादशाह कोण पळून आला तर इकडं तुम्ही निजामाची चाकरी करायला लागला. आम्ही असं म्हणायचं का म्हणलो नाही का? म्हणलो नाही. ए भेद भेद नसतो शानपणा शिकायचं नाही. गप्प बसलेलो म्हणून गप्प. तुम्ही फक्त फेसबुक व्हॉट्सअपला लिहू शकता. ज्या दिवशी सुरू होईल ना त्या दिवशी तुम्हाला बी कळेल. हो काही बोलता माझा डेली नीट करायची ताकद आमच्या मराठ्यात आहे. काही बोलता. आम्ही म्हणलो का तुम्ही राजस्थानला होते तिकडं बादशाह अकबर होता आणि त्यांनी लय ठोकलं दांडकीने तुम्हाला मग पळून इकडं महाराष्ट्रात आला. आणि मग तुम्ही निजामाच्या जाणारा संभळणाऱ्या बनलात. व्यापारी म्हणून आला तर राज्यकर्ते म्हणलात चला वामा घरी. आम्ही असं म्हणायचं का म्हणलो नाही. अरे ग बाई लय बोलतोय तर सगळ्याला मापात राहावा. याच्यासाठी झक मारायला मराठ्याने तुम्हाला 30 वर्ष निवडून नाही दिलं. याच्यासाठी निवडून दिलं होय 30 वर्ष. तुम्ही असे पान उतारे करू आमच्या अवलादीचे. आणि आता काय करणार हे सांगतो तुम्हाला नीट ऐका. आता मी म्हणलो ते निजामाचं गॅजेट हे निजामाचं गॅजेट गुलामीचं ते म्हणे गुलामीचं गॅजेट आहे. मी सांगितलं तुमचं स्वतः इंग्रजाचं आहे तेव्हा गुलामीच होती. तेव्हा कुठं स्वातंत्र्य होतं असं बोललो. आता तेवढं काळजावर पान म्हणलं बरं का आपल्या. तुम्हाला डोके किडे जे पडले म्हणून तुमच्या डोक्यात ते सांगायलो ते किडे मारून टाका लवकर. किडे तुमच्या डोक्यातले हे काय करते हळू जिवारी वार करतात आपल्या. आणि मी बोललो का 2-3 महिने गप बसते. आपल्या लोकांना काय वाटतं माहितीये का जाऊ दे रे चुकलं असं काय होतं बोलतानी आता नाही बोलणार इथून पुढं. अरे हे बदलणारच नाही. त्याच्यामुळं दया माया थोडी कमी करा. जे ज्याला मराठ्याचं तिकडून उभा राहील खप पाडायचे. तेव्हा ह्या आपल्या बी जाती नीट राख्या. तेव्हा आपले बी नीट वागत येत. तेव्हा हे हुजरीगिरी करायचं बंद करते. आणि जेव्हा आपण पाडायला सुरू करतो ना तेव्हा ते मराठ्या सगळं नीट वागायला सुरू करते. कळाला डाव ते आपल्याशी. अरे आपल्या लेकरा बाळाला डायरेक्ट म्हणले राव गुलामी. आपल्या लेकराला डायरेक्ट गुलाम म्हणलं गेलं त्याचा अर्थ असा होतो. आणि मग तुम्हाला लेकरा बाळापेक्षा मोठे ते आहेत का म्हणून गपजारी बसले ते आपल्या लोका मीडियात बोलते जाहीर आणि लोकात म्हणते चुकलं बरं काही तू पुढं नाही बोलणार. मीडियाने ऐकलं ते आणि मग लोकात बोलून काय करतो मीडियात म्हणा मग सोडून देतो आम्ही. हे जिवारी वार करतात कळून देत नाहीत. तिसरा मुद्दा 2 सांगितले शासक बना प्रशासक बनवा. दुसरा सांगितला ह्यो इथून पुढं जेव बोल त्याला सोडीत जायचं नाही. तिसरा मुद्दा आहे महत्वाचा आहे. कधीच आजपासून ओबीसीला दोष द्यायचा नाही. बघा डोक्यात उजाड पाडू घ्या. आपण काय करतो एक जरी नेता बोलला तरी आपण म्हणतो ओबीसीचे नेते घाणे. ओबीसीचे नेते नाही याच्यात ओबीसीचा काही समान नाही. समजा